ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live पाटस येथे करणीचा प्रकार। नमस्कार मंडळी, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पाटस तालुका दौंड येथे अंधश्रद्धा व करणी सदृश्य अघोरी प्रकार घडलाय। पंचशील नगर परिसरात भावकीची नावे लिहिलेल्या चिठ्ठीवर हळद कुंकू लावून लिंबाला लवंग व टाचण्या टोचून हा उतारा रस्त्यालगत टाकलाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधितावर कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागत आहे। पंचशील नगर येथील जुन्या दौंड रोड लगत रविवार दिनांक 30 रोजी सकाळी हे सर्व साहित्य आढळून आले। वहीच्या पानावर पवार कुटुंबातील 29 जणांची पूर्ण नावे लिहिली आहेत। त्यात महिलांसह लहान मुलांच्या नावांचाही समावेश आहे। त्यावर हळद कुंकू टाकून त्या शेजारी लिंबू होते। त्या लिंबूला लवंग व टाचण्या टोचून त्यालाही हळद कुंकू लावले होते। हा प्रकार दिसताच परिसरातील महिला व ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। त्यांनी या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली। या अघोरी प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चिठ्ठी व भावकीच्या नावे लिहिलेली चिठ्ठी, लिंबाला टोचलेली लवंग व टाचणी जप्त केले। त्यावेळी पवार कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे वापरून जाणीवपूर्वक हा अघोरी प्रकार करण्यात आला आहे। हा प्रकार कोणत्या उद्देशाने केला याची सखोल चौकशी करावी, तसेच संबंधितावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थ संजय पवार यांनी केली। आता पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे। दरम्यान गेल्या काही महिन्यात दौंड तालुक्यात भोंदू महाराज स्वयंघोषित बाबा देवऋषी यांचे प्रस्थ वाढले असून त्यांच्याकडून दैवी चमत्कारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत। अशा अंधश्रद्धा व भानामतीच्या कृत्यांना ग्रामीण भागातील अशिक्षितांसह काही उच्च शिक्षित लोकही बळी पडत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे।